मी कागलच्या जनतेचा पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. मी सुद्धा अनेक वर्ष नगरपालिकेमध्ये काम करतो, पण एवढा मोठा मताधिक्य कागलच्या जनतेने अनेक वर्षांना जनतेने दिलं. दोन्ही गट, विशेषतः आमदार मुश्रीफ साहेब आणि माननीय समीरदादा यांचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर जनता काय करेल अशी शंका आणि काळजी वाटत होती, पण जनतेनं हा निर्णय स्वीकारला आणि कागलच्या विकासासाठी हे मतदान कागलच्या जनतेने केलं. मला खात्री आहे की दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं तर मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर संघटना शेवटी कार्यकर्ते जीवावर चालते. संघटनेत अनेक इच्छुक होते, त्यांनी मागं घेऊन मनापासून सगळे लढले, सगळ्यांनी मागं राहिले आणि ताकदीनं हा विजय संपादित करण्यामध्ये यश आलं. 8,314 मताचं मताधिक्य या निमित्तानं या ठिकाणी कागलच्या जनतेनं या ठिकाणी दिलेलं आहे. मी त्यांचं मनापासून आभारी मानतो आणि भविष्यामध्ये 5 वर्षात जनतेची अपेक्षा ती योग्य पद्धतीने काम करतील. आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षा नगरसेवक करतील. अशी जो जाहीरनामा दिला तो पूर्ण करण्याचं काम आमची सगळी आघाडी करेल अशी खात्री देतो. तमाम कागलच्या जनतेचं यांच्या पुण्यातून मुक्त होणं अवघड आहे, पण निश्चितपणे मला खात्री आहे की हा विजय हा आनंदोत्सव तर आहे, पण हा विजय जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. भविष्यात 5 वर्षात या विजयाचं रूपांतर विकासाच्या कामामध्ये रूपांतर झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम करू. ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे आम्ही आभार मानतो. कार्यकर्त्याला जनतेला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, परंतु ज्यांनी केलं त्यांचं तर मनापासून आभार, केलं नाही त्यांचेही आभार. आणि सगळ्यांनाच कागलच्या जनतेला विश्वास घेऊन हा कारभार होईल अशी अपेक्षा याठिकाणी करतो. तमाम दोन्ही नेत्यांचं, सर्व पक्षाचं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, अजितदादांचं, त्याचबरोबर समरजितदादा गाडगे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुश्रीफ साहेबांच्या कार्यकर्त्यांचं, संजय बाबा गाडगे त्यांनी पाठिंबा दिला त्यांचंही, आणि अखिलेश राजे त्यांनी पाठिंबा दिला. त्या सगळ्यांचं मनापासून मी कार्यकर्ता म्हणून आभार मानतो.